हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. कसे काय मंडळी? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. तर आत्ता 5 दिवसावर आली आहे दिवाळी, तर दिवाळीचीच तयारी चालू आहे माझी. तर आत्ता मला बनवायची चिवडा, आत्ता बोलली तुमच्यासोबत पण शेअर करावं. तर बघा मग मी कसं चिवडा बनवते. आज चिवडा बनवणार आहे. आता नंतर मग बघूया 2 दिवसात परत शंकरपाळी वगैरे बनवायचे. तर कंटिन्यू राहा माझ्यासोबत. आणि कसं बनवले ते पण नक्की कमेंट करून सांगा मला. कोणी कमेंट नाही करत, प्लीज मला कमेंट करा खाली कसा ब्लॉग झाले वगैरे. तर चला भेटूया मग. आता ना मी जे लागते ना साहित्य ते सगळं काढून घेतलं आहे. आपला मका, पोहे आणि कढई पण तापत ठेवली आहे एकीकडे. आणि इकडं लसूण आणि मिरची. मला जास्त लसूण आवडतो चिवड्यामधला, म्हणून मी जास्तच घेतलं आहे. नक्की करून बघा, खाऊन बघा, लसूण किती मस्त लागते. चला मग आपण थोडं थोडं भाजी घेतोय. कंटिन्यू राहा माझ्यासोबत. चला मग पहिले मी भाजून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. बघा आपले पोहे आहेत ना, मला इथून जवळून दाखवायचे असे चुरले पाहिजेत. व्यवस्थित भाजून घेतले मी आता. सावली पण लगेच घेऊन ठेवते मी. चिवडा भाजून झालाय, बघू शकता तुम्ही. बघा कुरकुरीत असा भाजलाय मी. आता मी तळून शेंगदाणे वगैरे सगळं तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तेल नाही तर गरम करत ठेवलंय मी. मग आपण तळूया शेंगदाणे असे तळू. तो आता मका पण तळून झालाय, शेंगदाणे पण, खोबरा पण आणि डाळ्या पण. आता फक्त फोडणी द्यायची. तळून वगैरे झाला तर मिक्स करते मी, याच्यावर फोडणी देते, मग तुम्हाला दाखवते. चला मग भेटूया आपण. तळून झाले, आता आपण त्यात मोहरी टाकू. अशी तडतडली पाहिजे त्याच्यामध्ये. पूर्ण फ्राय होऊन देऊ आपण. त्याच्यात आता मी मीठ पण ॲड केलं आहे, म्हणजे आपल्याला टेन्शन नको. लसूण नीट फ्राय व्हायला पाहिजे. हे बघा असं लसूण व्हायला पाहिजे, असं असं. अजून आपल्याला त्यात हळद टाकायची. आपण टाकतो आता हळद. चला मग आपण फोडणी देऊ. आता आपण मिक्स करून घेऊ. हाताने मिक्स करून घेऊ. गरम आहे खूप. बघू शकतो मी आता कलर येत पण हळदीचा. अजून याच्यामध्ये शेव पण ॲड करायचं आपल्याला.
चला मग भेटूया आपण हे पूर्ण. मी मिक्स करून घेते आणि मग भेटते. मिक्स करायला गेले ते थोडीशी साखर टाकून घेते मी. एवढी घेतलं. एकदम हलक्या हाताने आपल्याला मिक्स करायचे. किती कुरमुर झाले बघा चिवडा. म्हातारी माणसं पण खाऊ शकतात. तरी मी उन्हात गरम वगैरे नाही केला, डायरेक्ट भाजूनच घेतलं. मिक्स करून वगैरे झालं. आता आपल्याला पावडर बनवायचे. ते म्हणजे आपलं राजीना म्हणजे बडीशेप, धने आणि जिरा यांची आपण पावडर बनवून घेऊ आणि मग परत तुम्हाला मी दाखवते. आता पावडर टाकते मी. त्याच्यात मी धने, बडीशेप आणि जिरा घेतला आहे. आता आपण मिक्स करून घेऊ. आपल्याला याच्यात कुठलाही मसाला टाकायची गरज नाही लागत. चला स्टॉप. बघू शकता आपला चिवडा झालेला आहे तयार. नक्की कमेंट करून सांगा मला की कसा वाटला माझा हा पूर्ण व्लॉग.